फ्रेंड्स, स्वागत आहे चॅनलवर. तर आजचा व्लॉग जो आहे तो आमची जी गाय आहे तिच्याबद्दल होणार आहे. तर माझी जी गावरान गाय होती तर ती आता माझी लहान्या सासूबाई त्या घेऊन गेलेल्या आहेत. तर त्या इथे आलेल्या आहेत आणि याच्या अगोदर त्यांनी मला वाटतं की 1-1.5 एखाद्या महिन्यापूर्वी त्या मला बोलल्या होत्या. आमच्या इथे वाकडीची खंडोबाची जत्रा होती तेव्हा त्या अशाच आल्या होत्या चालता-चालता आणि त्यांनी बघितली आणि त्यांनी लगेच म्हटलं की "गावरान आहे का?" आणि मला दे. म्हटलं, "जा घेऊन मग तुम्हाला पाहिजे असेल तर." तर ती गावरान छोटीशी होती. तिचा आपण ब्लॉग टाकलेला आहे मागच. पोळ्याच्या अगोदर ही गाय मी आणलेली होती. तर ही गाय मी गोल्हारवाडीवरून आणलेली होती. जे आमचे रिलेटिव्हज आहेत त्यांच्याकडनं, आत्याचा मुलगा आहे त्यांच्याकडनं त्यांनी ती गाय मला तशीच दिलेली होती. तर अशा पद्धतीने ही गावरान गाय असते. तर इकडे गावाकडे गावरान गाय जी आहे तर देऊन टाकत असतात त्याच्या कुणाला पाहिजे असेल ना तर गावरान गाईच्या छोट्या-छोट्या कालवडी असतात ह्या देऊन टाकत असतात. तर तिचे खूप फायदे असतात गावरान गाईचे. आणि मला पण जे आहे गोट फार्म इथे वाढवायचं आहे. त्यामुळे मी इथे गायांमध्ये इंटरेस्ट जरासं कमी करणार आहे. कारण मला गोट फार्ममध्ये फक्त मला जे बकरं मिळणार आहे मला बाजारमधनं गावरान बकरं मिळणार आहे तर तेच मी घेऊन इथे वाढवणार आहे. किंवा जर मिळाल्या तर मला एकदम चांगल्या अशा शेळ्या मिळाल्या तर मी शेळ्या जरी घेतल्या तरी त्या गावरानच घेणार आहे. तर अशा पद्धतीने ताई जी आहे तर इथे तिला हळदी-कुंकू लावत आहे. कारण माझ्याच घरची जी कालवड आहे आणि ही माझ्याच घरी चाललेली आहे. तर त्यामुळे आमच्या दोघीतून कोणीही पूजा केली तरी पण चालेल. तर ताईंना म्हटलं की तुम्हीच याला पूजा करा. कारण आदिती असती तर मी आदितीकडून पण करून घेणार होते. आणि अशा पद्धतीने जे आहे तर इथे अशी छोटीशी पूजा होत असते जेव्हा आपण गाय घेऊन येतो घरी, कालवड घेऊन येतो आणि काय असते ही लक्ष्मी असते. किती नाही म्हटलं तर ही आपल्या घरची लक्ष्मी आहे. आता ही जी माझी लक्ष्मी आहे त्यांच्या घरची लक्ष्मी होणार आहे. तर आता ही त्यांनी त्यांच्या खुट्याला बांधली गेल्यानंतर ही त्यांची होणार आहे. तर आजच्या पुरती जी आहे तर 10 तारीख आहे आज आणि 10 जानेवारीला पार्वती जी आहे ती चाललेली आहे आमच्या लहान्या घरी, तर लहान्या सासर घरी आणि ताईने इथे पूजा केलेली आहे. तर पार्वती जेव्हा जाणार तेव्हा मला अजिबात करमत म्हणजे खरं सांगायचं ना तर खूप दिवस जेव्हा आपल्याकडे कोणीही असू, जनावर असू, माणूस असू किंवा आपण म्हणतो एखादं पाळीव प्राणी असू द्या, तर तो जायचा म्हटल्यानंतर आपल्याला अजिबात बरं वाटत नाही आहे. तर ती फिलिंग जी आहे ती मला पण आलेली आहे. पार्वती जाणार म्हटल्यानंतर पार्वती खूप मोठी झाली होती. आणली तेव्हा तुम्ही मागचा जर व्हिडिओ बघितला तर खूप छोटी होती. अगदी एकदम अशी छोट्या शेळीसारखीच होती आणि आता जी आहे तर ती खूपच मोठी झालेली आहे आणि ताईने जी आहे तर इथे आता पूजा वगैरे करून घेतलेली आहे. तर पार्वतीला मी इथे भरपूर खाद्य टाकलेलं होतं आणि ही आहे आमची मंदाकिनी. तर मंदाकिनी तुम्ही बघू शकता. मंदाकिनीचा प्रॉब्लेम होता की मंदाकिनी आहे ही पार्वतीला अजिबात जीव लावत नव्हती. पार्वतीला सारखी राग-राग करायची पार्वतीचा. पार्वती जरी खायला लागली ना तर मंदाकिनी तिला लुटून द्यायची आणि मंदाकिनी मोठी आहे हे नेहमी मंदाकिनी जे आहे तिचा रुबाब ठेवला होता पार्वतीपुढे. आजही तेच झालं होतं. खायला मंदाकिनीला खाद्य ठेवलं आणि खायला जे पार्वतीला ठेवलं आणि मंदाकिनीने जे आहे तर मी तिकडे गेल्यानंतर लगेच टोकर वळून घेतली. तर अशा पद्धतीने माझ्या पार्वतीचे जे आहे तर खूपच पद्धतीने मंदाकिनी तिला त्रास द्यायची. तर बघा हिच्यामध्ये खूप ताकद आहे. आणली तेव्हा खूप छोटी होती आणि आता हिच्यामध्ये खूप ताकद आलेली आहे. तर ही पप्पू, तर तुम्ही पप्पूंना खूप वेळा व्हिडिओमध्ये बघितलं असेल. तर हे आमचे भाचे आहेत आणि आता हे चाललेले आहेत ही कालवड घेऊन. तर ताई गेलेले आहेत गिन्नीच्या वावरामध्ये आणि त्या इथे गिन्नीचं जे आहे तर गाईसाठी गिन्नी आणणार आहे. तर पलीकडे जे आहे तर मी इथे 5-1 गुंठ्यामध्ये गिन्नी लावलेली आहे आणि ही जी गाय आहे छोटीशी आपली पार्वती नाव आहे हिचं ही कालवडीचं. तर हिलाच आहे तर चारा आणायला गेलेल्या आहेत कारण दिवसभर आज तिला चारा लागणार आहे आणि कालच गिन्नीला पाणी भरलेलं आहे. त्यामुळे मी काल संध्याकाळी गिन्नी अजिबात काढून ठेवलेली नव्हती आणि मी रोज संध्याकाळीच गिन्नी आणायला जाते. तर गिन्नीचं पण वावर एक दिवस मी तुम्हाला नक्की दाखवेल. तर पार्वतीला जे आहे तर इथे आता लालच दाखवायचा आहे गिन्नीचा आणि इथे वरती चढून घ्यायचं आहे. तर इथे जे आहे आपली मक्याची कुट्टी आहे त्याच्यावरती आम्ही पार्वतीला उभं करून मग आम्ही इथे रिक्षामध्ये मी तिचे एक पाय वरती ठेवला आणि तिने दुसरा लगेच टेम्पोत ठेवून ती चढलेली आहे आणि पार्वती आता चाललेली आहे नवीन घरी. तर खूप सुंदर होती दिसायला माझी पार्वती आणि आम्हाला कधी आठवण आली तर आम्ही नक्की जाऊ तिला भेटायला. आधी तिला तर खूप तिची आठवण येणार आहे आणि आर्यनला पण पार्वती खूप आवडायची. अंशूला तर खूप तिची आठवण येणार आहे पार्वतीची. कारण अंश जो आहे ना, कुणी जात नसलं ना तर माझा अंश दिवसातून 2-3 वेळा शेडमध्ये जाऊन बसायचा आणि अगदी गाईखाली तिथं आहे तर गाईच्या एकदम खाली जाऊन बसून आता गाई माझी गरीब होती त्याच्यामुळे काही वाटत नव्हतं. पण अंशचं डेली रुटीन होतं की शाळेतून आला ना गेट उघडणार, तिथे जाणार, गाईपाशी बसणार आणि मला इथून ॲक्युरेट दिसतं की हॉलमधून मी बघू शकते की शेडमध्ये गाय चालू आहे. असं इथं शेड खूप जवळ बांधलेलं आहे. तर आणि गेट वाजलं तर लगेच आवाज येतो की आता अंश चाललेला आहे शेडमध्ये.
फक्त मी त्याला पार्वतीच्या जवळ जाऊन देत नव्हते, कारण मी जाऊन देत न म्हणल्यापेक्षा ना तो काय करायचा, की पार्वतीच्या जवळ जाऊन यायचाच. पण ती तेव्हा लहान होती, पण आता ती मोठी झालेली आहे आणि तिला जरासे शिंगे आलेले आहेत. तर मग तोच आता तिच्या जवळ जात नाहीये आणि त्याला शिंगे, शिंगे गाय म्हणायचा. पण त्याला खूप आठवण येते पार्वतीची, कारण जेव्हा पार्वती गेली ना त्याच्यानंतर लगेच तो म्हणतो, की "मम्मी मला पार्वतीची आठवण येते आहे." खूप हुशार आहे माझा अंशू पण. तर गिन्नी आणलेली आहे. आता गिन्नी जी आहे तर इथे पार्वतीसाठी इथे गिन्नी आलेली आहे. आता घरी गेल्यानंतर पार्वतीचं आहे एक वैरण होणार आहे तिची. आणि इथे पप्पू जे आहे तर पप्पू जे आहे बरेचशी कामं जे असतात ना, ही पप्पूंची स्वतःची रिक्षा आहे आणि ते स्वतः इथे आमच्या तिथे काहीतरी असेल ना तर पप्पू कधीच नाही म्हणत नाही कामाला. तशा पद्धतीने आज पण पप्पू इथे ताईंबरोबर आलेले आहेत आणि पप्पू कालच येणार होते ताईंबरोबर, पण मग काल संध्याकाळ झाली आणि खूप संध्याकाळी पण नको वाटतं. आपल्या घरची लक्ष्मी आहे आणि ताईंना पण चांगलं माहीत आहे, तर त्याच आलेल्या नव्हत्या. गाय जी आहे 9 तारखेला जाणार होती ही छोटीशी कालवड. पण आज आहे 10 तारीख आणि मंदाकिनी जी आहे तर खूप नाराज आहे. ही मंदाकिनी खूप ओरडत होती. जेव्हा पार्वती गेली तर मंदाकिनी खूप ओरडत होती. तर अशा पद्धतीने जे आहे आपल्या घरी एखादं जनावर असो, माणूस असो, ते जर आपल्यापासून लांब जाणार असेल ना तर आणि माहीत असलं तर खूप करमत नाही आहे. तर अशी फिलिंग आलेली आहे. तर इथे ताईंनी आणि पप्पूंनी रॅक इथे पकडलेली आहे. तर ही एक रॅक पण मी इथे देत आहे. कारण ही जी आहे माझ्याकडे तशीच एक्स्ट्रा पडलेली आहे. तर आता ही खूप दिवसांची पडलेली आहे. माझ्याकडे खूप रॅक झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता ही बांधून घेणार आहे. तर ही पण पार्वतीबरोबर ही रॅक पण जाणार आहे पप्पून त्यांच्या रिक्षेमध्ये. तर अशा पद्धतीने जे आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते माझी पार्वती. आणि गावाकडे कसं असतं प्रत्येकाकडे ना बऱ्याच लोकांकडे गावरान गाय असतात. तर गावरान गाय ठेवलेली चांगली असते. तिचं गोमूत्र चांगलं असतं. तर प्रत्येक पद्धतीने गावरान गायीचे जे फायदे असतात ना ते भरपूर फायदे असतात. तुम्ही कुठला एखादा व्हिडिओ बघू शकता, की गावरान गायीचे कुठले कुठले फायदे आहेत. तर तुम्हाला त्याच्यामध्ये हजारो फायदे तुम्हाला एका व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. तर आता ती जी आहे पार्वती नादी लागलेली आहे. तर त्यांना म्हटलं ताईंना म्हटलं, की हिचं नाव तुम्हाला काही ठेवायचं असेल तर ठेवा. तर त्या म्हटल्या, की आता हे नाव मला बदलून ठेवावं लागणार आहे. कारण त्यांच्या शेजारीच अशा नावाची कोणीतरी लेडीज आहे. तिला आवाज दिला तर तिला नको वाटायला, की तिला दिला म्हणून. तसं पण होतं. तर आलेली आहे इथे माझ्या अंशूची रिक्षा. दुपार 1:45 झालेले आहेत आणि माझ्या अंशू आलेला आहे स्कूलमधून. तुम्ही बघू शकता ही अंशची जी आहे डहाणूकर इंग्लिश मीडियम स्कूलची जी आहे ही गाडी आहे. तर इथे अशा पद्धतीने गाडीमध्ये येतो तो छोट्याशा व्हॅनमध्ये आहे. तर अंश आलेला आहे. तर त्याला माहीत झाल्यानंतर तो खूप म्हणजे अस्वस्थ दिसला बरं का. मला लगेच कळतं. असा चेहरा पाहूनच मला कळलं, की तो खूप जास्त अस्वस्थ आहे आणि तो सारखा बोट करायचा, "मम्मी पार्वती चालवली, हे काय आहे? गिन्नी चालवली." तो असं त्यालाच खूप समजते या सगळ्या गोष्टी. आणि आम्ही अंशची जी आहे तर आता अंश गेलेला आहे घरामध्ये. तर तो घरात का पळालेला आहे? घरामध्ये त्याला माहिती आहे, की कोणीतरी घरी पाहुणे आलं का चहा होतो आणि तो गेलेला आहे चहा पिण्यासाठी. तर अंश गेलेला आहे चहा पिण्यासाठी. तर आता इथे सगळी पॅकिंग झालेली आहे. पप्पूंचा एफर्ट खूप जास्त होता. कारण पप्पूने इथे रॅक वगैरे बांधलेली होती आणि मंदाकिनीला पण पप्पूंनीच वरती जवळ त्यांनीच वरती रिक्षामध्ये चढवलेलं होतं. आणि अशा पद्धतीने इथे पप्पूंची खूप जास्त मदत झालेली होती. आणि आता ही रॅक चांगली व्यवस्थित बांधून घेणार आहे. कारण मंदाकिनीच येते माझ्या तोंडामध्ये, पण हिचं नाव पार्वती आहे. तर पार्वतीला ही रॅक लागली नाही पाहिजे, कारण लोखंड आहे आणि लोखंड लागू शकतं तिला. तर त्यामुळे पार्वतीला ही रॅक जी आहे तर ती थोडी पण लागली तर जखम होईल. आणि पार्वती खूप नॉटी आहे. तिला खूप चंचलपणा आहे. खूप उड्या मारते. तर जाता ताईला म्हटलं, "तुम्ही नेताही जबाबदारी ही, पण मग तुमच्या जबाबदारीनं." कारण ताईला जी आहे माझ्या लहान्या सासूबाईंना सगळ्यांची स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे, सांगितलेलं आहे, की गाय आणते आहे पण स्वतःच्या जबाबदारीनं काय बघायचं आहे ते बघून घ्या. तर असं सांगत होत्या ताई. घरी पण त्यांना तेच आहे आणि माझ्याकडून पण सांगणं आहे. आता लहान आहे, पण मोठी झाल्यानंतर कधी-कधी कुणी कोणत्या गायांची खोड असते, कुणी मारतं, तर कुणी लाथ मारतं, अशा गोष्टी होतात. तर ही इथून पुढची जबाबदारी तुमची आहे. कारण आमच्या इथून जी आहे, ही खूप गरीब आणि एकदम अशी सुसंस्कृत कालवड तुम्ही घेऊन चाललेले आहेत. पण पुढं जाऊन हिचे जे काही रूपांतर होणार आहे तुमच्या घरी, पण मला नक्कीच गॅरंटी आहे, की ताई ज्याही दिवसातून तिला खूप जास्त प्रेम करतील. काय होतं, की कालवडीला खूप जास्त हाताने चोळल्यानंतर त्यांना खूप प्रेम येतं आणि त्या मारती वगैरे नाही असं म्हणतात. तर ते आपल्या मुख्य जनावरांना जेवढं प्रेम केलं तेवढं ते चांगले असतात आणि मारत नाही तर खरंच ते आपल्याच हातात असतं. जसं चला चाललेली आहे माझी पार्वती, तर तिला मी करते आहे टाटा बाय बाय. अशा पद्धतीने मी माझा व्हिडिओ इथेच संपवते. भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच. तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय.
हट रे हट.